पुण्याच्या हडपसरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून तपास सुरू आहे सध्या. पुण्याच्या मुकुंदनगर या परिसरामधल्या मंदिरामधल्या दानपेटी फोडणारा चोरटा स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात. 38,000ची रोकड जप्त केली आहे. महादेव रिमकर असं अटक करण्यात आलेल्या या चोरट्याचं नाव आहे. तर ॲपद्वारे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार आता करता येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा नवा उपक्रम आहे. महानगरपालिकेनं पॉटहोल ॲप विकसित केलंय. पुणे विमानतळावर उड्डाणांमध्ये वाढ करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडून 15 उड्डाणांना मंजुरी देण्यात आली आहे. विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होईल. एमपीएल बससेवेचे दर आजपासून वाढलेत. किमान भाडे आता 10 रुपयांवर. मासिक पासचा दर 900 वरून थेट 1,500वर. गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ महागणपती यंदा केरळमधल्या श्री पद्मनाथ स्वाती मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत आणि इन हाऊस कोट्यातील जागांवर पूर्वीच्याच पद्धतीनं प्रवेश देण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. विद्यार्थी पालकांना आणि संस्थाचालकांना दिलासा मिळाला आहे.